श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्र संपलेलं आहे. आता कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमा 16 तारखेला करायची का 17 तारखेला करायची? त्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमा कशाप्रकारे साजरी करायची, असे बरेच प्रश्न सर्वांना पडले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. मी वर्षा राणी, आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा 17 तारखेला आहे, म्हणजेच उद्या 16 तारीख आहे. 16 तारखेला संध्याकाळी 8:45 वाजता कोजागिरी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 17 तारखेला दुपारी 4:30च्या दरम्यान पौर्णिमा संपणार आहे. मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करायची? 16 तारखेला साजरी करायची का 17 तारखेला साजरी करायची? सत्यनारायण पूजन कधी करायचे? सत्यनारायणाचा उपवास कधी करायचा? हे सर्व प्रश्न बऱ्याच जणांना पडले आहेत. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणकोणते प्रभावी उपाय करायचे आहेत? लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय, आरोग्य प्राप्तीसाठी उपाय, असे बरेचसे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध कधी ठेवायचे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 11 लवंगाचा प्रभावी उपाय कोणता आणि तो उपाय कशासाठी करायचा तेही सांगणार आहे. आणि चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे थंबनेलच्या ठिकाणी मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशा प्रकारे करायची आहे ते पण मी तुम्हाला माझ्या थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे. तशा पद्धतीनं तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची मांडणी करायची आहे. तसं केल्यानंतर तुम्हाला काय होईल, पूजा करण्यासाठी सोपं जाईल. म्हणून तुम्ही तशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची मांडणी करायची आहे. 16 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा सुरू होत असल्यामुळं आपण कोजागिरी पौर्णिमेचा पूजा संध्याकाळी आपल्याला 12 पासून 12:39 वाजता करायची असते. संध्याकाळी रात्री 12:39 वाजता आपल्याला पूजा करायची असते. पूजा करण्याच्या अगोदरच आपण सर्व मांडामांड सर्व काही साहित्य जवळपास ठेवायचं असते. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही आपल्याला उद्या 16 तारखेला रात्री 12च्या नंतर करायची आहे. आणि सत्यनारायण पूजनसुद्धा आपल्याला परवाच्या दिवशी करायचं आहे. सत्यनारायण पूजन प्रदोष काळास केलं जातं. म्हणून 17 तारखेला तुम्ही कोजागिरी पौर्णिमा 17 तारखेला तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं आहे आणि उद्या 16 तारखेला तुम्ही कोजागिरी पौर्णिमा करायची आहे. म्हणजे बुधवारी करायचा आहे. पौर्णिमेचा उपवास त्यांनी गुरुवारी करायचा आहे. म्हणजे उद्या आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकतो. कोजागिरीचा अर्थ होतो कोण जागृती. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सगळीकडे भ्रमण करत असतात की पृथ्वीवर कोण जागी आहे आणि कोण नामस्मरण करत आहे, कोण देवाचं नामस्मरण करत आहे, जप करत आहे, कोजागिरी पौर्णिमेची पूजा करत आहे, हे सर्व काही ते पाहत असतात. आणि पृथ्वीवर जी काही लोक पूजा करत आहेत, जी काही लोक नामस्मरण करत आहेत, जप करत आहेत, त्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देऊन जातात. कोण जागृती म्हणजे कोण जागत आहे याचा असा अर्थ होतो. म्हणून सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही जरूर करायची आहे. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देत असते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमतात, खेळ जागरण करतात, देवाचं नामस्मरण करतात, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात. हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटामध्येच करायचा असतो. या 12च्या अगोदरच आपण पूजेची सर्व काही मांडणी करून ठेवायची असते. जे काही सर्व साहित्य लागतं ते पण साहित्य आपण आपल्याजवळ ठेवायचं असतं आणि करेक्ट 12 वाजता पूजा करायला सुरुवात करायची असते. पूजा करत असताना चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व एका तांब्यामध्ये पाणी भरून त्यावर आंब्याचा फाटा ठेवायचा आहे. त्यानंतर लक्ष्मी म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवायची आहे. कुबेराचं प्रतीक म्हणून विड्याच्या दुसऱ्या जोड पानावर सुपारी ठेवायची आहे. तांदूळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश, त्यामध्ये पाणी भरून त्यावर पाण्याचा डगळा ठेवायचा आहे आणि चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून काढायचा आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी मांडामांड करायची आहे. अशी मांडणी तुम्ही 12च्या आत करायची आहे आणि मग नंतर पूजेला सुरुवात करायची आहे.
पूजा केल्यानंतर तुमच्या सर्वांना काय साहित्य लागतं? हळद, कुंकू, पांढरी फुले, कोणत्याही रंगाची फुले तुम्ही घेतलात तरी पण चालू शकतं. हळद, कुंकू, अष्टगंध वाहून पूजा करायची आहे. दुपारीच आपण तुळशीपत्र काढून ठेवायचे आहेत. एका दुधामध्ये सर्व दूध आपण व्यवस्थित घोटून त्यामध्ये बदाम, काजू सर्व काही टाकून, केशर टाकून, साखर टाकून दूध तयार ठेवायचं आहे देवाला अर्पण करण्यासाठी. आणि मग आपण सर्व पूजाविधी सर्व आटोपल्यानंतर या सर्व देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा आणि घरातील सर्व लेकरांना, मोठ्या माणसांना नैवेद्य द्यायचा आहे. 12 ते 12:39 या दरम्यान जर तुमची पूजा वगैरे सर्व झाली आणि तुमच्याकडे शिल्लक टाईम असेल तर तुम्ही ह्या सेवा पण करायच्या आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर यंत्र मंत्र 1 माळ, 16 वेळा श्री सूक्त किंवा 1 वेळा म्हणलं तरी पण चालू शकतं. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, गीतेची 15 अध्याय 1 वेळा म्हणायचं आहे. एवढी सगळी सर्व सेवा कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन करायची आहे. जर तुम्हाला जास्त माळी करणं होत नसेल तर तुम्ही 1-1 माळ केलं तरी पण चालू शकतं. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा पूजाविधी आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी ही सेवा करायची आहे. लक्ष्मी म्हणजे श्री. लक्ष्मी अनेक प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, सर्वच प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळत असतात. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना करतात. म्हणून तुम्ही या दिवशी बिलकुलही झोपायचं नाही. 12 ते 12:39 या दरम्यान तरी तुम्ही झोपू नका. जरी तुम्ही पूजा अर्चा जरी केला नाहीत तरी देवाचं नामस्मरण पण घेऊ शकता. जागून देवासमोर बसून आपण विष्णूचा मंत्र म्हणू शकतो, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करू शकतो. तुमचे जे काही इष्टदेव आहेत त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. तुमच्या लक्ष्मीसाठी, तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. तुमच्या घरामध्ये जर आजारपण असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता की आमच्या घरामधील आजारपण दूर होऊ दे. यासाठी सुद्धा तुम्ही देवाकडे प्रार्थना करू शकता. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या बढतीसाठी, तुमचं दुसरं कुठलं काही काम असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. अशा विविध सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर नवरात्रामध्ये ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य झालं नाही किंवा 14 पाठ ज्यांचे पूर्ण झाले नाहीत त्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजपासून, आज, उद्या, परवा, आज मंगळवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवसापर्यंत राहिलेले पाठ, अपूर्ण जे पाठ तुमचे राहिलेले आहेत ते अपूर्ण पाठ तुम्ही या 3 दिवसामध्ये पूर्ण करू शकता. ज्यांचे नवरात्रामध्ये अडचण आली किंवा कुठलं काही वारलं किंवा कोणी मृत्युमुखी पडलं, असं काही तुम्हाला अडचण आली असेल, तुमची मासिक धर्म आला असेल, अशी कोणतीही अडचण आली असेल तर तुम्ही या 3 दिवसामध्ये दुर्गा सप्तशती पाठ वाचून पूर्ण करू शकता. त्यानंतर 11 लवंगाचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. ह्या 11 लवंगाचा उपाय मी तुम्हाला अगोदर नवरात्रामध्ये पण सांगितला होता. नवरात्रामध्ये जर चुकून कोणाचा अडचणीमुळे किंवा कुठल्या काही दुसऱ्या कामानिमित्त जर तुम्हाला 11 लवंगाचा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या 3 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी देवीला 11 लवंग अर्पण करू शकता आणि घरातील सर्व सदस्यांना ते लवंगा खायला देऊ शकता. तुमच्या मुलाला, पतीला, इतर सदस्यांना 11 लवंग देऊ शकता. हे 11 लवंगचा उपाय आपण कशासाठी करायचा असतो? आपल्यामध्ये जर कुठली बाहेरबाधा झाली असेल किंवा काही आजारपण असेल, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये आली असेल, माणसं चिडचिड करत असतील, लहान मुलं चिडचिड करत असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा असतो. 11 लवंगाचा उपाय तुम्ही मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3ही दिवशी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल किंवा देवीचं कन्यापूजन झालं नसेल, तुमचं नवरात्रामध्ये देवीला ओटी भरायची होती पण तुमचं राहून गेलं असेल, कन्यापूजन राहिलं असेल तर ते सुद्धा तुम्ही या 3 दिवसामध्ये करू शकता. मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3ही दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही कन्यापूजन, देवीची ओटी भरणं हा जर तुमचा विधी राहिला असेल तर या 3 दिवसामध्ये तुम्ही हा पण विधी करू शकता. यामधली कोणतीही सेवा तुमची जर राहिली असेल नवरात्रामध्ये तर या पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता. परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला असं सांगत असतात की आई भगवतीची सेवा करणं
खूप चांगली असतं आणि आई भगवतीची सेवा केली तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. मग नवरात्रामध्ये जर आपल्याला कोणत्या अडचणीमुळं आपण ती पूर्ण करू शकलो नाही, तर परमपूज्य गुरुमाऊली असं म्हणतात की तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय, ही विधी, राहिलेल्या सर्व आपण विधी पूजा ही करू शकतो. कारण आपली कोणतीही सेवा करत असताना आपण परम श्रद्धेने, परम भक्तीने जर करत असलो तर ती आपली पूजा सफल होत असते. भरभरून आपल्याला आपली कुलदेवी आशीर्वाद देत असते. म्हणून तुम्ही या नवरात्रामध्ये सेवा जी झाली नाही ती या पौर्णिमेपर्यंत पूर्ण करायची आहे. शेवटी काय असतं बघा, आपली सेवा आणि आपली श्रद्धा महत्त्वाची असते. देवाला आपण भरपूर मागत असतो, देवही आपल्याला भरपूर देतही असतो, पण आपली अपेक्षा खूप मोठी असते. आपल्याला भरपूर देऊनही आपल्याला देवाने अजून भरपूर द्यावं असं वाटत असतं. एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगू इच्छिते. एका चिमणीने देवाकडे तक्रार केली की हे देवा, खूप मेहनतीनं मी घरटं बनविलं होतं, पण तुम्ही वादळ पाठविलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. देव त्या चिमणीला म्हणाला, तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्यामध्ये साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठविलं. म्हणजे तू झोपेतून उठून उडून जाशील आणि तुझे प्राण वाचवशील, तुझ्या पिल्लांचे तू प्राण वाचवशील. आपल्या जीवनात पण नेहमी संकटे येत असतात. आपल्यालाही कळत नाही की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवित असतो. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यावर संकटच आणत आहे, तर तुम्ही विश्वास ठेवा, देवच तुम्हाला त्यातून बाहेरसुद्धा काढणार आहे. छोटीशा चिमणीला सुद्धा एवढा मोठा प्रश्न पडतो, तर आपल्याला तर अनंत प्रश्न पडत असतात. तर बघा बंधू भगिनींनो, आपल्यालाही प्रश्न पडतात, पण त्या प्रश्नातून आपल्याला स्वामी समर्थ महाराज नक्कीच बाहेर काढत असतात. आपल्याला कळत नसतं की आपण कशामुळे आपण या प्रश्नातून बाहेर पडलो, कशामुळे आपल्याला या समस्यातून बाहेर पडलो, हे आपल्याला कळत नसतं. तुमची श्रद्धा महत्त्वाची असते. या सर्व व्हिडिओमधून जर तुम्हाला असं वाटलं की नक्कीच आम्हाला हा व्हिडिओ आम्हाला काहीतरी शिकून देणार आहे, तर नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.